जंतर मंतरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी अमानुष पद्धतीने त्यांना मारहाण झाली। पोलिसांनी बळाचा वापर केला, अश्रुधुराचा वापर केला आणि अनेक विद्यार्थी त्यामध्ये जखमी झाले। आणि हे असंवेदनशील सरकार संसदेच्या मध्ये चर्चा करायला तयार नाही, आंदोलनकाऱ्यांसोबत चर्चा करायला तयार नाही। विरोधी पक्षनेते राज्यसभेचे आणि लोकसभेचे ज्यावेळेस संसदेमध्ये चर्चेची मागणी करतात, शिक्षा मंत्रीची राजीनाम्याची मागणी करतात, त्यावेळेस संसदेमध्ये चर्चा केली जात नाही, राजीनामे दिला जात नाही। या उलट विद्यार्थ्यांवरती खोटे गुन्हे दाखल केल्या जाते। त्याच्या विरोधामध्ये आज लोकनेते राहुलजी गांधी यांनी प्रधानमंत्री आवासच्या समोर धरणं आंदोलन केलं आणि त्यांच्या समर्थनार्थ आम्ही इथं नागपुरातले सर्व काँग्रेस NSUI सर्व फ्रंटलचे कार्यकर्ते त्यांच्या समर्थनामध्ये आंदोलन करतोय। सोबतच काल ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या विरुद्ध लाठीचार्ज केला, त्यांना मारहाण केली, अश्रुधुराचा वापर केला, पोलीस बळाचा वापर केला, गैरवापर केला, त्याच्या विरोधातलं हे लोकभवन समोर संपूर्ण देशभरातल्या राजभवनाच्या समोर काँग्रेस पक्षाचं आंदोलन आज संध्याकाळी निश्चित झालेलं आहे।